हैदराबाद गैजेट के माध्यम से मराठा समाज को आरक्षण देने के राज्य सरकार के निर्णय का विरोध ओबीसी समाज की ओर से किया जा रहा है। इसी के चलते शासन के इस निर्णय के विरोध में वह हैदराबाद गैजेट जीआर रद्द करने की मांग को लेकर आने वाले 17 सितंबर को ओबीसी समाज की ओर से कलमनुरी शहर में भव्य एल्गार मोर्चे का आयोजन किया गया है, जिसमें ओबीसी नेता लक्ष्मण हाके के साथ अन्य ओबीसी समाज के नेता उपस्थित रहेंगे। इस मोर्चे की तैयारियों के लिए कलमनुरी शहर के शासकीय विश्राम गृह पर 7 सितंबर को बैठक का आयोजन किया गया था। बैठक में मोर्चे की तैयारियों को लेकर जरूरी सूचनाएं दी गई। बैठक में ओबीसी समाज के लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। आज या ठिकाणी कळमनुरी तालुक्यातील ओबीसी बांधवांची फार मोठी बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की आमचे ओबीसी संघर्ष योद्धे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्ती दिन दिवशी 17 सप्टेंबरला कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर भव्य असा ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि या मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना आम्ही मागणी करणार आहे की जो काही ओबीसी विरोधी 2 तारखेला हैदराबाद गॅजेट जीआर काढलेला आहे त्या माध्यमातून आमचं ओबीसीचं आरक्षण हे पूर्ण गेलेलं आहे असेल आणि आपण ओबीसीच्या विरोधामध्ये जीआर काढत असाल तर आता ओबीसीला आपलं षडयंत्र माहीत झालेलं आहे। आणि म्हणून आम्ही येत्या 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिनी रस्त्यावर उतरून शासनाच्या विरोधामध्ये एल्गार पुकारत आहे आणि मागणी करत आहे की आपण ताबडतोब हा ओबीसीचा विरोधात काढलेला हैदराबाद गॅजेट रद्द करावा, शिंदे समिती रद्द करावी, 58 लाख कुणबीच्या काय नोंदी सापडलेल्या बोगस कुणबी नोंदी झालेल्या आहेत त्या रद्द कराव्या। आतापर्यंत जे काही ओबीसीच्या नावाखाली कुणब्यांना प्रमाणपत्र जे दिल्या गेले मराठवाड्यामध्ये आणि सगळं महाराष्ट्र त्याची चौकशी लावावी आणि या ठिकाणी ओबीसीचं संरक्षण करावं। अन्यथा आम्ही ओबीसीच्या माध्यमातून ओबीसी एल्गार मोर्चाच्या माध्यमातून मोठा मोर्चा काढणार आहे। या मोर्चामध्ये सर्वच आमचे ओबीसीचे महिला असतील, आमचे विद्यार्थी वह्या पुस्तक पेन घेऊन या ठिकाणी एसडी ऑफिसला येणार आहेत। आमचे जे काही ओबीसीचे बेरोजगार युवक आहे ज्यांचं बीए बीकॉम बीएससी मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी शिक्षण झालेलं आहे ते डिग्र्या घेऊन मुख्यमंत्र्याला दाखवणार आहेत की आमच्या लेकराच्या आरक्षणाचं काय। आणि राहिला प्रश्न या ठिकाणी जे उपसमिती नेमलेली होती राधाकृष्ण विखे पाटील ही कोणत्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन नियुक्त केलेली होती हे सुद्धा शासनाने स्पष्ट करावं। ना आमच्याकडे शिक्षणाशिवाय नाही नोकऱ्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आमच्याकडे ना साखर कारखाने आहेत, सूतगिरण्या नाहीत, दूध डेऱ्या नाहीत, बँका नाहीत, आमचे कोणता मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, केंद्रामध्ये राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री नाही, आमचे आमदार खासदार नाही। म्हणून जर आपण ओबीसीच्या विरोधामध्ये घटनाविरोधी जर समजा हे कृत्य करत असाल तर नक्कीच आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरून अजून पुन्हा मोठा संघर्ष करणार आहे। या ठिकाणी आम्ही 17 सप्टेंबरची मोठी तयारी केलेली आहे आणि साधारण आमचा असा या ठिकाणी नियोजन झालेलं आहे की कमीत कमी आम्ही 10,000 बांधव ओबीसीचे 10,000 बांधव एसडी ऑफिसवर आम्ही धडकणार।